नमस्कार मित्रमंडळी, चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि आता आपण आलो आहे गणपतीपुळेला. तर आता मी तुम्हाला गणपतीपुळेचं गणपती मंदिर दाखवतो आणि त्यासोबत गणपतीपुळेच्या मंदिरासमोर अथांग समुद्र किनारा आहे आणि गणपतीपुळे बीच सुंदर असा. तर चला तर बघूया गणपतीपुळेचं मंदिर आणि त्यासोबत निसर्गाच्या छायेत असलेले एक अथांग समुद्रासोबत असलेले एक गणपती मंदिर पाहूया. तर मंडळी, मी आता पोचतो आहे मंदिराकडे. तर आता मंदिराच्या दर्शन रांगेमध्ये जरा गर्दी आहे. तर आता आपण जाऊया बाहेरूनच. तर पर्यटकांची गर्दी बघू शकता. मंदिराच्या बाहेरच्या परिसरात ही अशी दुकानं बघायला भेटतात आपल्याला. तर ही बघू शकता बीचच्या बाजूची दुकानं आणि इकडे बीचवर आता गर्दी आहे. तर बीच तुम्हाला नंतर दाखवतो. तर त्या अगोदर दाखवतो गणपतीपुळेचं मंदिर. तर समोर बघू शकता बीचवर केवढी गर्दी आहे ती. तर आज प्रचंड गर्दी आहे आणि आता पर्यटक वाढले आहेत गणपतीपुळेला. तर मेन रांग आहे ती इथून असते, या इकडून समोरून. आणि मंदिराचा गाभारा आहे तो पुढे आहे, म्हणजे मंदिर पुढे आहे. तर आता आपण जाऊया शॉर्टकट मारून बाहेरूनच. तर म्हणजे आता मी गणपतीपुळेच्या मंदिराकडे पोहोचलो आहे बघा. आणि गणपतीपुळेचं मंदिर असं प्रसिद्ध असं रत्नागिरीचं फेमस मंदिर. आणि आज तुम्ही पर्यटकांची गर्दीसुद्धा बघू शकताय. तर गणपतीपुळेच्या मंदिराचं खास आकर्षण म्हणजे तुम्ही हे कोरीव काम वगैरे बघू शकता समोर. तिथे फोटो काढतात तिथे. आणि प्रत्येक खांबाच्या बाजूला ना भिंतीवरती गणपतीची मूर्त्या वगैरे कोरलेल्या आहेत. आणि दोन्ही बाजूला तुम्ही बघू शकता दीपमाळा आपल्याला दिसतात. तर त्या साईडने सुद्धा दीपमाळा आहेत आणि या साईडने सुद्धा दीपमाळा आपल्याला पाहायला भेटतात. तर आता आपण जाऊन बघूया की मूर्त्या वगैरे कशा दिसतात ते आपण बघूया. तर गणपतीपुळेच्या मंदिराचं खास आकर्षण म्हणजे मंदिराच्या समोरच बरोबर आहे अथांग समुद्र किनारा, हा बघू शकता तुम्ही. आणि आज पर्यटकांची भरपूर गर्दी आहे. उंट वगैरे सुद्धा आहेत. तर बीचवरती जाऊन तुम्हाला मी दाखवतो उंट वगैरे कसे काय आले आहेत ते. तर आता वन साईड उभा आहे या साईडने, समुद्राच्या बाजूला या साईडने उभा आहे. तर आता या साईडने तुम्ही बघू शकता या दीपमाळेकडून मंदिराचा व्ह्यू. तर सुंदर असं तुम्ही व्ह्यू पाहू शकताय. आणि खास करून जे कलर मॅचिंग तुम्ही बघू शकताय, खालचा कलर बघू शकता चॉकलेटी ब्राऊनसारखा कलर आणि वरती येलो कलर कळसापर्यंत. तर कळससुद्धा एक नंबर आहे. आणि मंदिराच्या कळसाच्या बाजूला जो तुम्हाला डोंगर दिसतो आहे ना, तिथे आपण प्रदक्षिणा घालून देवळाभोवती येऊ शकतो. म्हणजे इकडून ना हा जो डोंगर दिसतो आहे याच्या भोवताली तुम्ही प्रदक्षिणा मारून इकडे मंदिरासोबत तुम्ही येऊ शकता मंदिराकडे. तर आता आपण जाऊया जवळ आणि त्या दीपमाळेच्या बाजूला जे मूर्त्या वगैरे साधारण दिसत आहेत ना कोरीव काम केलेलं ते पाहूया. म्हणजे एकंदरीत तुम्हाला मी दाखवतो मंदिराच्या साईडला कसं काही कोरीव काम केलेलं आहे ते. तर आता तुम्हाला मी जवळून दाखवतो. तर मंदिराच्या आतमध्ये अलाउड नसतो व्हिडिओ वगैरे काढायला किंवा फोटो काढायला. त्याच्यामुळे तुम्हाला मंदिर पूर्णपणे बाहेरून दाखवतो मी. तर आता इकडून बघू शकता तुम्ही मंदिर किती भारी दिसते बघा. आणि या साईडने तर गणपतीचे मूर्त्या वगैरे कोरल्यात ना ते एक नंबर. आणि तुम्ही आता इथेच कोरीव काम बघू शकता या साईडने किती भारी वाटतंय बघा. तर खांबांचं तुम्ही नक्षीकाम बघू शकता, खालपासून वरपर्यंत बघू शकता हे बघा. तर आता तुम्हाला बोललो की विंडोच्या साईडला तुम्ही बघू शकता हे आता गणपतीच्या मूर्त्या वगैरे कोरलेल्या आहेत. तर इकडून सुद्धा जाता येतं मंदिराच्या आतमध्ये, पण खास करून प्रवेश इथून करावा लागतो समोरून. तर आता तुम्हाला एकदा जवळून दाखवतो मूर्त्या हे बघा. तर सुंदर अशा मूर्त्या आपल्याला गणपतीच्या कोरलेल्या दिसतात. आणि खांबावरती सुद्धा तुम्ही बघू शकताय एक नंबर असं कोरीव काम. तर आता आपण जाऊया समोर. तर काही पर्यटक फोटो वगैरे काढत आहेत, मस्तपैकी मजा करत आहेत. तर आता आपण जाऊया मंदिराच्या समोर आणि त्या साईडने तुम्हाला मंदिराचा एक व्ह्यू दाखवतो. तर मगाशी बोललो की मंदिराच्या दोन्ही साईडने दीपमाळा आपल्याला बघायला भेटतात. तर आता आपण जाऊया मंदिराच्या समोरच्या साईडला.
तर मंदिर मंडळी बघू शकता आणि कोण कोण गणपतीपुळ्याला आलं आहे ते नक्कीच मला कमेंट करून सांगा जास्तीत जास्त आणि व्हिडिओला नक्कीच सपोर्ट करा. तर आपला रत्नागिरी दौरा चालू आहे आणि रत्नागिरीमध्ये फेमस जे एवढे ठिकाण आहेत तेवढे मी दाखवण्याचा एक प्रयत्न करतो आहे. तर जास्तीत जास्त तुम्हाला मंदिराचं दाखवलं. आता समोरच्या बाजूने तुम्हाला दाखवतो जेथून मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केला जातो. तर मंडळी आता ही बाजू तुम्ही बघू शकता जिथून लोक बाहेर येतात ती आहे. तर मंडळी मी आता गणपतीपुळेचं मंदिर वगैरे तुम्हाला दाखवलं. मंदिर वगैरे सुंदर वगैरे मंदिराच्या अवतीभोवती असणारी तुम्हाला कोरीव काम डिझाईन वगैरे सगळं काही दाखवलं. तर आता मी आहे बीचवर उभा. तर बीच बघू शकता आणि बीचवरती आज गर्दी बघू शकताय. आणि आता बीचच्या बाजूला तुम्हाला दाखवतो उंट आलेले. तर हे उंट बघू शकता सजवलेले हे बघा. आणि उंटाच्या मागचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. माड वगैरे सुंदर वाटत आहेत. तर आता आपण बघूया बोटिंग वगैरे करतायत ना ते जरा बघूया. आणि उंट बघा मस्तपैकी हालचाल चालतोय बघा. आणि उंटाच्या वरती ती डिझाईन वगैरे केलं छान वाटतंय बघायला. आणि लोक पूर्णपणे एन्जॉय करत आहेत. तर आता मी तुम्हाला दाखवतो बोट वगैरे कसे काय आहेत आणि समुद्राच्या जरा जवळ जाऊया आपण आणि लाटा वगैरे बघूया आणि जरा एन्जॉय करूया. तर गणपतीपुळ्याला आलात की हीच मजा बघायला भेटते आपल्याला. आणि खास करून पावसाळ्यापुरतं फक्त बंद असतं. पावसाच्या नंतर पुन्हा इकडे पर्यटन चालू होतं. तर आता ही बोट बघू शकता कसली खतरनाक दिसते बघा. तर बघू शकता बोट. आणि समुद्र बघू शकता एकदम क्लीन आणि निळाशार दिसतोय. तर आता आपण जाऊया. तर या साईडला बघू शकता तुम्ही इकडे गाड्या वगैरे लागल्या आहेत तिथे बीचवर फिरवतात ते. तर आता आपण जातो आहे घरी. तर आजचा व्हिडिओ एवढा पुरताच आणि जास्तीत जास्त तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला गणपतीपुळे. तर व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कॉमेंटसुद्धा करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा. तर भेटूया असेच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये.